नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी तालुक्यातील मौजा चारगाव ते शिरपूर सिंधूला कोरपणाकडे जाणाऱ्या महामार्गामुळे मागील 10 वर्षापासून त्या परिसरातील नागरिकांना प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेतकऱ्यांना मरणयातना सहन कराव्या लागत आहे। याबाबत 4 सप्टेंबर 2025 ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन दिले होते। त्यावेळी प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही। शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी यासाठी दिनांक 8 जानेवारी 2026 ला स्मरणपत्र देण्यात आले। आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी वनीचे उपविभागीय अधिकारी यांना हे स्मरणपत्र दिले व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी करीत सरकारच्या धोरणावर आणि सरकारवर टीका केली। बघूया काय म्हणाले जिल्हा प्रमुख संजय निखाडे। अधिकाऱ्याकडे निवेदन जे दिलं, आपल्या तालुक्यातले असे काही 2-4 रस्ते आहे की ज्या रस्त्यावरून कोळशाची वाहतूक, सिमेंटची वाहतूक, गिट्टीची वाहतूक होते आणि त्या रस्त्यावर गेल्या 10 वर्षापासून धुळीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे। आणि गेल्या 9व्या महिन्यामध्ये मी निवेदन दिलं होतं उपविभागीय अधिकाऱ्यांना की कृषी विभागामार्फत त्याचा सर्वे करा आणि ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना वेकोली असो, सिमेंट फॅक्टरी असो किंवा गिट्टी खदानी असो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असो यांच्याकडून त्या नुकसान भरपाई मिळणं आवश्यक आहे। पण 9व्या महिन्यातलं निवेदन दिलं तरी आपल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना घाम फुटला नाही, त्यांनी कोणत्याही प्रकारचा आदेश काढला नाही। आपल्याला माहीत आहे मागच्या नगर परिषदमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते आणि त्यांनी एका फोनवर पर्यावरण विभाग, दुसऱ्या दिवशी पर्यावरण विभागवाले इथं उपस्थित झाले होते, पण नंतर काय झालं ते घोडबंगालच आहे। आणि यातले काही भाजपचे नेते, स्थानिक पदाधिकारी ह्या धुळीच्या शेतकऱ्याचं जे नुकसान झाले त्या नुकसान भरपाईसाठी पूर्ण तालुकाभर बॅनर लावत आहे। मला या माध्यमातून आवाहन करायचं आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार ह्या भाजपची आहे। ह्या भाजपचे मंत्री झोपले आहे का? फडणवीस किंवा बाकीचे पालकमंत्री किंवा हे अशोक उईके हे झोपलेले आहे का? यांना दिसत नाही का ह्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि हे स्वतः त्या पक्षाचे पदाधिकारी राहून हे करत आहे। तेवढीच जर धमक असेल तर आम्ही म्हणतो तुम्ही त्या पक्षाला लात मारा आणि या आम्ही तुमच्या नेतृत्वात आंदोलन करायला तयार आहोत। तुम्ही पुढाकार घ्या। तर जो पक्ष काम करत नाही, त्या जो पक्ष 10 वर्षापासून शेतकऱ्यावर लक्ष देत नाही त्या पक्षाचे तुम्ही सक्रिय सदस्य आहे आणि लोकांना फक्त चुत्या बनवण्यासाठी बॅनर लावून तुम्ही जिल्हा अधिकारी, आमदार, खासदार यांना तुम्ही त्याच्या टार्गेट करून राहिले। याच्यात खरी चुकी कोणाची आहे? सत्तेमध्ये कोण आहे? हे सत्ताधाऱ्याचं काम आहे। तुमच्या पक्षातल्या माजी आमदार असो, तुमचा पालकमंत्री असो किंवा तुमचा मुख्यमंत्री यायचं काम आहे। 1 वर्षा अगोदर एक समिती गठीत केली म्हणून सुधीरभाऊ मुनगंटीवारचा खूप मोठ्या बातम्या पाहिल्या माध्यमामध्ये। कुठं गेली ही समिती? शेतकऱ्यांना पराठे उपलल्या, गहू पेरला, आज गहू काढायला 1-2 महिन्यामध्ये गहू निघन, समिती कुठं गेली? फक्त नावासाठी ही समिती झाली। त्यामुळे आम्ही ह्या भाजप सरकारचा निषेध करतो आणि येणाऱ्या 24 तारखेपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांनी जर याचा सर्वे केला नाही, या वनी मंची पूर्ण वाहतूक जाम केल्याशिवाय आम्ही शिवसेनेतर्फे राहणार नाही।